नमस्कार, मी वर्षाज हाऊस कॉर्नर या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असे एकच मिश्रण वापरून 3 प्रकारचे तिळगुळचे लाडू बनवणार आहोत। आणि जर लाडू बनवताना चाचणी आपली बिघडली तर काय करावे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। खूप भारी ट्रिक आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि लाडू पण खूप मस्त आपले इथे तयार होतात, खूप टेस्टी। तर इथे मी 2 कप हे पांढरे तीळ घेतलेले आहेत। या कपाच्या मेजरमेंटने मी 2 कप येथे हे पांढरे तीळ घेतलेले आहेत। तुम्ही जे असतील तुमच्याकडे ते घेऊ शकता। त्याच्यासोबतच आपल्याला गूळ पण 2 कपच लागणार आहे, सेम प्रमाण ठेवायचं आहे। तर एका कढईमध्ये हे जे तीळ आहेत आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचे आहेत। खूप सोपी प्रोसेस आहे, पण कधी-कधी काय होतं की बराच वेळेला एखाद्या वेळेस पाक वगैरे बिघडला तर लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत। अशा वेळेला काय करायचं ते आपण बघूया। इथे थोडेसे मी शेंगदाणे ची साल काढून घेतले आहेत। हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही नाही वापरले तरी चालतील। हे थोडासा बघा, इथे थोडासा कलर चेंज झालेला आहे, फक्त जास्तही आपल्याला इथे लालसर कलर करायचा नाही, एकदम लाईटली थोडासा कलर चेंज झाला की आपण हे तीळ काढून घेणार आहोत। हे बघा इथे आता सेम कढईमध्ये मी थोडंसं अंदाजे 2 ते 3 टेबलस्पून तूप ॲड करते आहे। याच्यामध्ये लगेचच आपण मी काळा गूळ, सेंद्रिय गूळ ज्याला बोलतो आपण, हे 2 कप ॲड केलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी चिक्कीचा पण गूळ वापरू शकता, पण सध्या माझ्याकडे चिक्कीचा गूळ आज नव्हता तर मी हा गूळ येथे वापरलेला आहे। चाचणी जर व्यवस्थित झाली तर या गुळाचे पण छान लाडू बनवता येतात। तर आपल्याला हा जो गूळ आहे पूर्ण या तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे। याच्यासाठी 2 टेबलस्पून पाणी मी इथे ॲड केलेलं आहे, म्हणजे आपली चाचणी पटकन बनते आणि व्यवस्थित बनते। गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे आणि गूळ थोडासा बारीक क्रश करायचा आहे आणि मगच ॲड करायचा आहे। खूप मोठे मोठे पीस जर ॲड केले तर हा मेल्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो। हे बघा, थोडंसं असं फेस यायला लागल्याच्या नंतर हे हळूहळू असा फेस येतोय तेव्हा आपण ही चाचणी चेक करायची आहे। थंड पाण्यामध्ये आपण थोडंसं हे काढून घेऊया। आणि जर हे बघा अशा प्रकारची गोळी जर तयार झाली, येथे हार्ड गोळी तयार व्हायला नाही पाहिजे, नाहीतर हे लाडू कडक होतात। हे अशी जेली टाईपमध्ये हे बघा अशी गोळी तयार होती एक बघायची। जर खूपच पातळ वाटत असेल तर आणखी 2-3 मिनटं ठेवायचं। आणि हे अशा प्रकारचे परफेक्ट गोळी तयार झाल्याच्या नंतर आपण हे बंद करणार आहोत। आता हे आणखी मी 2च मिनटं छान याच्यावरती फेस असा हे येतोय, आणखी 2 मिनटं आपण याला गूळ तसाच ठेवणार आहोत। आता ते मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि तीळ आणि हे शेंगदाणे ॲड करायचे आहेत। हे बघा, थोडीशी वेलची पूड पण ॲड करते आहे, पण उपवासासाठी जर तुम्ही बनवत असाल तर इथे थोडे स्किप करू शकता। वेलची पावडर तुम्ही स्किप केली तरी चालेल। आता गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे आणि आपलं हे जे मिश्रण आहे गरम गरम आहे तोपर्यंतच पटकन अर्ध्या मिनटामध्येच हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। कारण येथे जेवढा आपण जर वेळ लावला तर हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर थोडं हार्ड व्हायला सुरुवात होते। हे बघा, पटपट अर्ध्याच मिनटामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण शेवटपर्यंत आपल्याला असंच गरम पूर्ण लाडू आपले वळून होईपर्यंत, जर हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर वाळू आपले जे लाडू आहेत ते वळले जात नाही, त्याच्यासाठी ही ट्रिक आहे। गरम पाण्याचा असा एक टोप घ्यायचा आणि त्याच्यावरती हे जी कढई आहे त्याच्यावरती हे असं ठेवून द्यायचं। याच्यामुळे काय होतं, हे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहतं, त्याच्यामुळे लाडू छान वळले जातात। जर हाताला पोळत असेल तर हे 2 स्पूनच्या साहाय्यानं थोडंसं हाताला तूप किंवा पाणी लावायचं आणि हे असं थोडंसं एक असा शेप देऊन ठेवून द्यायचं। थोडंसं थंड झाल्याच्या नंतर त्याला तुम्ही एक परफेक्ट शेप देऊ शकता, किंवा आता हाताला थोडंसं मी पाणी लावलेलं आहे आणि हातावर एक हळूहळू तुम्ही हे असे छोटे छोटे लाडू बनवून घेऊ शकता। हे जे मिश्रण आहे थोडंसं गरमच राहणार आहे, कारण आपण हे पाण्याचं जे भांडं आहे खाली ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे हे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन हे आपल्याला असे बनवून घ्यायचे आहेत। आणि जर आपल्याला इथे शेवटी एखाद्या वेळेस कंटाळा येतो, हे खूप जर घरामध्ये कोणी नसलं, नाही आपण एकटेच बनवत असतो तर एखाद्या वेळेस कंटाळा येऊ शकतो। तर अशा वेळेला जर चाचणीही बिघडलेली असेल तर काय करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। हे बघा, तुम्हाला होतील तेवढे तुम्ही लाडू इथे बनवून घ्यायचे आणि राहिलेल्या मिश्रणाचे आपण एक
वेगळी लाडू बनवून घेणार आहोत। हे अशा प्रकारे थोडंसं हातामध्ये असा शेप द्यायचा। येथे मी थोडीशी लाडू तुम्हाला बनवून दाखवली आहेत, बाकीची लाडू मी याचं हे बघा। आता हे आपल्याला मी पाणी जे आहे पाण्याचं टोप ते काढून ठेवलं आहे आणि थोडंसं मिश्रण सेपरेट केलं आहे। हे जे आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं। ते मी एवढीच लाडू सध्या तुम्हाला बनवून दाखवले आहेत। बाकीची मी हे जे मिश्रण आहे त्याची लाडू हे असं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जर ते जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं, त्याच्यामुळे छोटे छोटे आणखी लाडू छान वळले जातात। असं बघायचा गोळा हातामध्ये जर मुठीमध्ये होत असेल लाडू तयार, नसेल होत त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं। पण इथे लाडू तयार होतोय तुम्हाला तरी मी इथे तूप ॲड करते थोडंसं, एक अंदाजे 3 ते 4 चमचे तूप ॲड करायचं, म्हणजे ह्याला थोडासा ओलसरपणा येतो। हे पण लाडू खायला खूप मस्त लागतात। अगदी पाहिजे तेवढ्या शेपमध्ये तुम्ही येते। आता मी तुम्हाला छोट्या छोट्या शेपमध्ये बनवून दाखवते, पण याची मी थोडीशी मोठ्या साईजमध्ये बाकीची राहिलेली लाडू बनवणार आहेत। मी येथे डेलीच्या नाश्त्यासाठी हे लाडू बनवणार आहे, कारण थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे खूप शरीरासाठी पौष्टिक असतात। त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे 2-3 प्रकारचे हे लाडू बनवून दाखवले आहेत। छोट्या छोट्या शेपमध्येही तुम्ही बनवू शकता किंवा एक मोठे मोठे हे तुम्ही बनवू शकता। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे छान अशी हे लाडू बघा आपल्याला इथे 3 प्रकारचे। हे जर मिश्रण बारीक आपण मिक्सरमध्ये काढलं तर हे अशी छोटी छोटी लाडू बनवू शकतो, आणि जर मोठं राहिलं मिश्रण तर एक मोठी लाडू बनवून घ्यायची। हे नाश्त्यासाठी खूप मस्त लागतात। आणि हे पण आपण तिळाची अशी छोटी छोटी लाडू बनवून घेतलेले आहेत। खूप सॉफ्ट होतात, अगदी हे कडक वगैरे काहीही होत नाहीत, आणि टेस्ट पण खूप छान लागते। इथे आज आपण ही ट्रिक बघितलेली आहे मिश्रण शेवटपर्यंत गरम ठेवण्यासाठी, आणि जर चाचणी बिघडली तर बाकीचे राहिलेले मिश्रणाचे लाडू कसे तयार करायचे हे आपण इथे बघितलेलं आहे। तुम्हाला इथे मी एक लाडू फोडून दाखवते। हे बघा, अगदी एखाद्या वेळेस लाडू एवढे कडक होतात की दातानेही फुटले जात नाहीत, पण इथे किती इझिली मी हा लाडू इथे तोडते। एका हाताने पण तुम्हाला मी तोडून दाखवते। हे बघा, खूप सॉफ्ट हा लाडू इथे तयार होतात। हे छान आपलं इथे आता हे लाडू तयार झालेले आहेत। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला मिळत जातील। चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।